नमस्कार. काल रात्री उशिरा सिलेक्शन लिस्ट आलेली आहे पहिल्या राऊंडची. सीट अलॉटमेंट 2024 राउंड 1. पण मित्रांनो काळजी करू नका, ही काही स्टेटची लिस्ट नाही. कारण कदाचित तुमच्या डोक्यामध्ये असा विचार येऊ शकतो, की सर स्टेटच्या चॉईस फिलिंगच अजून झाल्या नाही आणि लिस्ट नेमकी कशी आली? तर ही आहे ऑल इंडिया एम-सी-सी, एम-बी-बी-एस, बी-डी-एसची सिलेक्शन लिस्ट आणि यामध्ये नेमकं कशासाठी काय यूज केलेलं आहे ते बघा दिलेलं आहे. डी-यू मीन्स काय? तर दिल्ली युनिव्हर्सिटी कोटा. त्यानंतर एआय मीन्स काय? तर ऑल इंडिया कोटा. त्यानंतर या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आपण चॉईस फिलिंगमध्ये टाकत असतो, तर हे सुद्धा आहे. बी-एस-सी नर्सिंग सुद्धा आहे. आता यामध्ये नेमकं कितीपर्यंत कट ऑफ गेला काय? तर हे कॅटेगरीनुसार सुद्धा कळू शकतं. बघा आता हे ओबीसी-एन-सी-एल विथ म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे पी-डब्ल्यू-डी वाले, जनरल ई-डब्ल्यू-एस वाले सगळं वेगवेगळी ही सिलेक्शन लिस्ट आहे. तर या लिस्टला जर आपण बघायला गेलो तशी ही लिस्ट जी आहे तर ही मी आपल्या ॲपमध्ये फ्री मटेरियल जे समजा तुम्ही डाव्या कोपऱ्यामध्ये वरती क्लिक करता तर त्यामध्ये फ्री मटेरियलवर क्लिक करा ॲपमध्ये. तिकडे तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. बघा आता हे काय दिलेलं आहे तर ऑल इंडिया रँक जो आहे सुरुवातीचा बघा रँक हा आहे. ओपन सीट कोटा आहे आणि मिळालेलं कॉलेज जे आहे तर ते दिल्ली एम्स आहे. दिल्ली एम्स आणि यामध्ये एम-बी-बी-एस हा कोर्स आहे. कॅटेगरी या विद्यार्थ्याची जनरल आहे. ओके. मग आता या लिस्टमध्ये नेमके किती पेजेस आहे तर जवळपास 1098 आणि लास्ट ॲडमिटेड स्टुडंट जो आहे तर तो नेमका कोणता? एम-बी-बी-एस, बी-डी-एस हे सगळे दोन्ही कोर्सेस जे आहे, त्यानंतर बी-एस-सी नर्सिंगचं सुद्धा अलॉटमेंट यामध्ये आहे. बघा 13,94,835 हा ऑल इंडिया रँक आहे. ओके. तुमचा ऑल इंडिया रँक, तुमचा स्कोअर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा थोडाफार अंदाज येईल, की या ऑल इंडिया रँकला स्कोअर नेमका किती असू शकतो. डीम्ड युनिव्हर्सिटी पेड सीट मिळालेली आहे. शरद पवार डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल की जे महाराष्ट्रामधलं आहे. म्हणजे थोडक्यात या विद्यार्थ्याला बी-डी-एसची सीट मिळाली. क्वालिफाय झालेला हा विद्यार्थी नीटमध्ये बी-डी-एसची सीट मिळाली. बघा बी-डी-एस ओपनमध्ये असलेला आणि ओ-बी-सी मधून सीट मिळाली. अलॉटमेंट आहे फर्स्ट राउंडची. आता या कॉलेजचं बी-डी-एसचं फी स्ट्रक्चर नेमकं किती असेल? तर जवळपास 4 ते 4.5 लाख पर इयर यांना कॉलेजची फीस द्यावी लागेल आणि सोबतच हॉस्टेल मेस वेगळं असतं. आता यानंतर जो वरचा विद्यार्थी आहे, तर तो 13,92,756 डीम्ड पेड सीट ही सुद्धा आणि व्ही-एम-एस डेंटल कॉलेज आहे. तर हे महाराष्ट्रामधलं नाही, तामिळनाडूमधलं कॉलेज आहे. या विद्यार्थ्यांना हे तामिळनाडूमधून सिलेक्ट केलेलं असेल, कदाचित तो त्या साइडचा असू शकतो. आता यानंतर वरच्या ज्या सीट्स आहेत, तर त्या एन-आर-आयच्या सीट आहे. बघा, मध्ये एक डीमची सीट आली, तर हे सुद्धा कॉलेज जे आहे, तर हे महाराष्ट्रामधलं नाही, हे ओडिसामधलं एक कॉलेज आहे. यानंतर डीम्ड कॉलेज, त्यानंतर ऑल इंडिया बघा हे ऑल इंडियामधून अलॉटमेंट आहे. नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज हे मुंबईचं कॉलेज आहे डेंटल कॉलेज आणि यानंतर हे बघा हे पी-डब्ल्यू-डी मध्ये येणारा हा विद्यार्थी आहे. तर त्यामुळे याला हे गव्हर्नमेंटचं डेंटल कॉलेज अलॉट झालेलं आहे. पी-डब्ल्यू-डी मधून क्वालिफाय वाला हा विद्यार्थी. मग आता नेमकं यामध्ये आपण जर कट ऑफ जर बघायला गेलो, तर हे नेमकं कसं सर्च करता येईल? तर थोडं पी-डी-एफ जे आहे, तर हे सगळं आपल्याला अॅनलाईज करावं लागतं आणि या व्हिडिओमधून हे सर्व पी-डी-एफ जर आपण अॅनलाईज केलं, तर व्हिडिओची लेंथ खूप वाढू शकते. याचा एक सेपरेट कट ऑफचा व्हिडिओ अजून काही 1-2 दिवसामध्ये मी बनवेल, तर तेव्हा हे सगळं तुम्हाला माहिती होईलच. बघा, आता जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण थांबूया. बाय.